जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या देवनगरीत लोक दाखल झालेले आहे। आपण बघा सांग राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे जे लोक आलेले आहे, एकच त्यांना आस आहे पांडुरंगाचं एकदा कधी दर्शन घेतो असं त्यांच्या मनात आहे। आपल्या सोबत इथले जे भाविक आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। मावशी, काय सांगणार, कशा पद्धतीने पाऊस पाणी आहे तुमच्या गावला आणि कसं वातावरण आहे, काय पांडुरंगाची आस लागली आहे? आम्ही लांब ना आला बीड जिल्ह्यातून केस तालुक्यातून पाऊस भरपूर काही झाला नाही, पण थोडासा झाला असं मोकळी देण्यासारखं पेरणी झाली आहे, प्यायचं पाणी पण भरपूर आहे। पण आम्हाला अपेक्षा पांडुरंगाकडून असाच पाऊस चांगला येऊ दे, आम्हाला वारीला असंच चांगलं ठेवून बोलू दे। काय मागणी केलेलं आहे पांडुरंगाला मागणं फक्त समाधानी ठेव, पांडुरंगा पाऊस पाणी चौकट भरपूर दे, एवढंच आपलं पांडुरंगाला, बाकी काही नाही। ताई, काय सांगणार, कुठून आलात तुम्ही, काय मागणं करणार आहेत तुकाराम महाराजांना किंवा पांडुरंगाला? मी केस तालुक्यातून आलेले आहे। पांडुरंगाला अशी विनंती करीन की सगळ्या भाविकांना निर्विघ्न पार पाडी, सगळ्यांना सुखी समाधानाने कुठली अडचण येऊ देऊ नकोस। आणि त्यांनी खूप चांगला यावर्षी पाऊस का दिलेला आहे, त्यांना वारकऱ्यांनी पेरणी झाल्यामुळे सगळे वारकऱ्यांना मोकळं केलेलं आहे यायला। आणि इथं आल्यानंतर खरंच कळतं की असा सुख सोहळा स्वर्गी नाही या। खूप छान वाटतं, माझं हे 3रं वर्ष आहे वारीचं, त्याच्यामुळे खूप प्रसन्न आणि खूप उत्तेजित वाटतं इथं आल्यानंतर। ही जी वारी आहे निर्विघ्नपणे पार पडू दे अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना यांनी केलेली आहे। काका, काय सांगणार, कुठून आलात तुम्ही आणि आपल्यासोबत बरेचसे वारकरी आहेत त्याच्यासोबत चर्चा करू। ताई, कुठून आलात तुम्ही आणि काय पांडुरंगाला मागणं करणार? चिंकेड राजा काय मागणं केलेलं आहे पांडुरंगाला, का कशासाठी वारीसाठी आलात? दर्शन घ्यायसाठी। आणखी आपल्यासोबत काही चर्चा करणार आहे। ताई, कुठून आलात तुम्ही, काय पाऊस पाणी तुमच्या इकडे झालं काय, पांडुरंगाला काय मागणं? काय पांडुरंगाकडे मागणं नाही, काय नाही, दर्शनाला आला। काय आस लागली आहे पांडुरंगाची तुम्हाला? भेटून जायची आस लागलेली पांडुरंगाला। पाऊस पाणी वगैरे झालं का? पाऊस पाणी थोडा झालाय, भरपूर नाही असं। कुठल्या गावावरून आलात? आम्ही कोल्हापूर कागल तालुका हळदीतून आलो। राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे जे भाविक आलेले आहेत त्यांचं एकच मागणं आहे की देवा चांगल्या पद्धतीने पाऊस पडू दे आणि इथलं जे वातावरण चांगला सुशोभित असं करू दे, का जेणेकरून आमच्या पोटात जे आहे 2 घास जाईल, असंच या भाविकांची इच्छा आहे। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।